मंचावर उपस्थित सर्व पदाधिकारी अधिकारी आणि मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित माझ्या सर्व भगिनी आणि बंधूंनो, मी आपल्या सर्वांचं या महारोजगार मेळाव्यामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो। आज आपला देश हा तरुणाईचा देश आहे आणि या तरुणाईसमोर सगळ्यात मोठं आव्हान काय आहे तर ते आव्हान आहे रोजगाराचं। आज कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर ज्यावेळी युवकांची मी चर्चा करतो, युवतींची चर्चा करतो, तर सगळे असं म्हणतात की आमच्या समोरचं मोठं संकट हे बेरोजगारीचं आहे। काही शिक्षित आहे, काही कमी शिक्षित आहेत, पण शिक्षित असो की कमी शिक्षित असो, ग्रॅज्युएट असो की अंडर ग्रॅज्युएट असो, मॅट्रिक असो की पोस्ट मॅट्रिक असो, प्रत्येकाच्या समोर महत्वाचं आव्हान काही असेल तर रोजगार मिळणं, रोजगार प्राप्त करून घेणं हे खूप मोठं आव्हान आहे। दुसरीकडे ज्यावेळी मी उद्योगांशी बोलतो, मग ते मॅन्युफॅक्चरिंगचं सेक्टर असो, ते सर्व्हिसचं सेक्टर असो, वेगवेगळ्या उद्योगांमध्ये ज्यावेळी त्यांच्याशी मी चर्चा करतो आणि मी त्यांना विचारतो की तुमची सगळ्यात मोठी समस्या काय आहे, ते म्हणतात आमची समस्या पैसा नाही, आमची समस्या तंत्रज्ञान नाही, आमची समस्या अशी आहे की आमची कामं करण्याकरता आम्हाला रोजगारक्षम युवकच मिळत नाही, आम्हाला या ठिकाणी कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन प्राप्त होत नाही। मग किती मजेदार गोष्ट आहे आणि कशी विडंबना आहे बघा। एकीकडे युवा शक्ती म्हणते आम्हाला रोजगार नाही, ज्यांच्याकडे रोजगार आहे ते म्हणतात रोजगार प्राप्त करून घेण्याकरता आम्हाला युवा शक्ती सापडत नाही। मग याच्यामधली ही विडंबना का तयार झाली याचा ज्यावेळी आपण अभ्यास केला त्यावेळी असं लक्षात आलं की ज्या क्षेत्रामध्ये ज्या प्रकारचा रोजगार उपलब्ध आहे त्या क्षेत्रातला तो रोजगार प्राप्त करून घेण्याकरता आमच्या तरुणाईला ते कौशल्यच प्राप्त नाही आणि ते कौशल्य नसल्यामुळे रोजगार असूनही आमच्या देशामध्ये बेरोजगारी आज सातत्याने दिसते आहे। आणि म्हणून माननीय मोदीजींनी ठरवलं की या देशामधला हा जो तरुण आहे, ही जी तरुणाई आहे, याला जर रोजगार द्यायचा असेल तर त्याला कौशल्य प्रशिक्षित केलं पाहिजे। ज्या प्रकारची मार्केटची मागणी आहे, उद्योगाची जी मागणी आहे, आता तो जमाना गेला की आम्ही पाहिजे ते शिकवू आणि तुम्ही त्यांना नोकऱ्या द्या, असं होत नाही। आता जे उद्योगाला हवं आहे ते आम्ही शिकवू आणि आम्ही शिकवलेल्या नोकरी देण्याचं तुम्हाला जबाबदारी घ्यावी लागेल, अशा प्रकारची अवस्था आज तयार झाली आहे। आणि म्हणून रुडीजींच्या नेतृत्वामध्ये कौशल्य प्रशिक्षण विभाग हा या ठिकाणी सुरू झाला आणि त्या विभागानं संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर हा जो डिस्कनेक्शन होतं, डिस्कनेक्शन रोजगार आणि रोजगारक्षम तरुणाई यांना एकत्रित आणण्याचं काम या ठिकाणी केलं। आपल्या राज्यामध्ये मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच आपण हा विभाग सुरू केला, त्याचं राज्यमंत्रीपद मुख्यमंत्री मी स्वतः माझ्याकडे तो विभाग ठेवला आणि राज्यमंत्रीपद डॉक्टर रणजित पाटलांना दिलं आणि त्यांना सांगितलं की डॉक्टर, जगभरात ज्या ज्या ठिकाणी जे जे उत्तम आहे ते ते आपल्या महाराष्ट्रात आपण आणलं पाहिजे। उत्तम प्रशिक्षण हे आपल्या तरुणाईला आपण दिलं पाहिजे आणि त्या माध्यमातून आपल्या तरुणाईला या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे। युवा मित्रांनो, मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो, आज जमाना काय आहे, जोपर्यंत व्हॅल्यू ऍडिशन होत नाही, जोपर्यंत तुमच्यामध्ये कुठलं ना कुठलं कौशल्य येत नाही, तोपर्यंत तुम्हाला नोकरी मिळू शकत नाही। आपण बीकॉम शिकलो आणि बीकॉम शिकल्यानंतर एखादी अकाउंटंटची नोकरी जर आपण त्या ठिकाणी अप्लाय केला तर त्या अकाउंटंटच्या नोकरीमध्ये एक बीकॉम पण ज्याला कुठलाही अनुभव नाही, ज्याने बुक कीपिंग केलं नाही, ज्याला सॉफ्टवेअर हँडल करता येत नाही, असा व्यक्ती अर्ज करेल आणि एक 12वी पास पण ज्याने बुक कीपिंगचं कौशल्य
हासिल केलाय आणि जे सॉफ्टवेअर्स आहेत त्याचं प्रशिक्षण 1 वर्षाचं नाही 3 महिन्याचं 4 महिन्याचं ज्यांनी घेतलाय, जो एम्प्लॉयर आहे त्याला विचारलं तुम्ही कोणाला सिलेक्ट कराल, तर तो म्हणेल मला बीकॉमची आवश्यकता नाही, कारण याला फक्त पुस्तकी ज्ञान आहे, माझ्या इथे जे रिअल बुक किपिंग करायचं आहे आणि जे ऑनलाईन बुक किपिंग करायचं आहे ज्यांनी प्रशिक्षण घेतलंय त्याला ते ज्ञान आहे, तो भलेही 10वी पास असला तरी मी त्याला नोकरी देईल, मी याला नोकरी देणार नाही. व्हॅल्यू ऍडिशन आज सगळ्यात महत्वाचं काय आहे बघा, ज्यावेळी माती असते त्या मातीची किंमत नसते, माती कोणी विकत घेत नाही, पण त्याच वेळी कुंभारानं त्या मातीतनं मडकं केलं तर त्याला किंमत येते, त्यातनं कलाकृती केली त्याहीपेक्षा जास्त किंमत येते, त्यातनं अजून काहीतरी आर्टिफॅक्ट तयार केला तर त्याहीपेक्षा जास्त किंमत येते. जर आपण सांगितलं की माती आहे आणि माती तुम्ही विकत घ्या, कोणी घेणार नाही, पण आर्टिफॅक्ट विकत घेण्याकरता लोक रांगा लावतात आणि रांगा लावून ते आर्टिफॅक्ट विकत घेतात. आपले असंच आहे, जोपर्यंत आपण गर्दीचा भाग आहोत, मी शिकलोय पण कौशल्य नाही आहे, व्हॅल्यू ऍडिशन काही नाही आहे, मी काही वेगळं देऊ शकत नाही, अशी जेव्हा आपली अवस्था असते त्यावेळी आपल्याला रोजगार मिळत नाही. आणि म्हणून आपलं रूपांतर हे मातीतनं मडक्यातनं आर्टिफॅक्टमध्ये होणं हे खऱ्या अर्थानं कौशल्य प्राप्त करून घेणं आहे. मला आठवतं 1995 साली ज्यावेळी माननीय गडकरी साहेब हे मंत्री झाले आणि एक दिवस रात्री आम्ही त्यांच्याकडे गेलो आणि रात्री गप्पा मारत असताना ते असं म्हणाले की चला मी तुम्हाला बर्फ का गोला खायला नेतो. आपल्याला माहिती आहे आपल्या सगळीकडे रस्त्यावर मिळतो, ते किसतात असं त्याला मूठ आवळतात, त्याच्यावर थोडंसं सरबत टाकतात आणि आपण सगळे तो बर्फ का गोला खातो. त्या काळामध्ये हा बर्फ का गोला 1-1.5 रुपयाला 2 रुपयाला मिळायचा. ते म्हणाले दादरला फार चांगला मिळतो आणि आम्हाला ते घेऊन गेले, सगळे आम्ही कार्यकर्ते गेलो होतो आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ते बर्फ का गोला 50 रुपयाला मिळतो. आम्ही म्हटलं जो 1.5 रुपयाला 2 रुपयाला आमच्या गावात मिळतो 50 रुपयाला विकतो काय, हा त्याच्यात काय अमृत टाकतो की काय. तो काय करत होता, तो त्याच्यात व्हॅल्यू ऍडिशन करत होता. म्हणजे बर्फ का गोला बनवत असताना त्याच्यामध्ये थोडा खवा टाकत होता, थोडी शेवई टाकत होता, अजून 4 गोष्टी त्यात ऍड करत होता. सगळं मिळून तो जे ऍड करत होता ते किती होतं, तर त्याची सगळी मिळून किंमत 6-7 रुपयाची असेल. म्हणजे 2 रुपयाच्या गोळ्यामध्ये 8 रुपये जरी त्यांनी टाकले तरी 10 रुपयाचा गोळा तयार होतो. पण त्या व्हॅल्यू ऍडिशनमुळे त्या गोळ्याची किंमत त्याला त्या काळात 95 साली 50 रुपये म्हणजे असे 500 रुपये आहेत, 50 रुपयाला तो बर्फ का गोला विकत होता. आणि लोक रांगा लावून आणि ठेल्यावर बर्फ का गोला विकणारा हा व्यक्ती उन्हाळ्यामध्ये युरोपच्या टूर करायला फॅमिली घेऊन जायचा, इतका पैसा त्या ठिकाणी कमवत होता. त्यामुळे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की व्हॅल्यू ऍडिशन करता आली पाहिजे, काहीतरी कौशल्य असलं पाहिजे. ज्यावेळी ही व्हॅल्यू ऍडिशन आपल्याला करता येते त्यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला रोजगार मिळतो. आज देश विकासाकडे चाललाय आणि या विकासाने किती संधी तयार होतात. साधं मोदीजींनी सांगितलं प्रत्येक गाव हगणदारी मुक्त करायचं, आम्हाला स्वच्छ गाव तयार करायचं, आम्हाला निर्मल गाव तयार करायचं. आणि म्हणून स्वच्छ भारत अभियान सुरू झाल्यानंतर जर आम्ही 1 कोटी शौचालय बांधायचे ठरवले तर त्या 1 कोटी शौचालयामुळे किमान 15 ते 20 लाख लोकांना रोजगार मिळतो. कोणाला गवंडी म्हणून रोजगार मिळतो, त्याच्याकरता सिमेंट लागते तर सिमेंटच्या फॅक्टरीमध्ये रोजगार मिळतो, त्याच्याकरता विटा जास्त बनवाव्या लागतात तर विटांमध्ये रोजगार मिळतो, त्याच्याकरता प्लंबिंगमध्ये रोजगार मिळतो, त्याच्याकरता सीट तयार करावं लागतं तर सीटमध्ये रोजगार मिळतो, त्याच्याकरता नळ तयार करावा लागतो तर नळामध्ये रोजगार मिळतो. त्यामुळे विकासाच्या प्रक्रियेत प्रत्येक टप्पा जो असतो हा प्रत्येक टप्पा त्या ठिकाणी रोजगार आपल्याला देतो. ज्यावेळी आपण शहर स्वच्छ करायचं म्हणतो त्यावेळी ते स्वच्छ करण्याकरता ज्या ज्या गोष्टी आपण करतो त्या प्रत्येक गोष्टीतनं रोजगार तयार होतो. आणि म्हणून देश विकासाच्या वाटेनं चाललाय. पण या वाटेवरनं जात असताना आम्ही ठरवलं की 1 कोटी म्हणजे मी अगदी खालची गोष्ट सांगतो की 1 कोटी शौचालय बांधायची आहे. पण ते शौचालय बांधण्याकरता जर आम्हाला तेवढे गवंडीच उपलब्ध झाले नाहीत, ते शौचालय बांधण्याकरता तेवढ्या सीट्सच उपलब्ध झाल्या नाहीत, तर आम्ही कशा प्रकारे ती शौचालय बांधू शकू. आणि म्हणून क्षेत्र कुठलंही असो, अगदी साधं शौचालय निर्मितीचं क्षेत्र देखील थोडं कौशल्य जर प्राप्त केलं, एक संस्था तयार केली आणि सांगितलं 5000 शौचालय आम्ही बांधतो, तर आपण रोजगार देणारे त्या ठिकाणी होतो. आणि त्यातनं थोडंसं स्किल आपण जर तयार केलं
तर त्या माध्यमातून निश्चितपणे मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी उपलब्ध होतो. आम्ही आता शेतकऱ्यांची योजना आणली. आपण जास्तीत जास्त लोक शेतकऱ्याची मुलं आहोत आणि आम्ही सांगितलं की शेतकऱ्याला सिंचनाची व्यवस्था दिली पाहिजे. मागेल त्याला शेतकऱ्याची योजना आणली. बघा इनोव्हेशन काय असतं. मागच्या महिन्यात मी ज्यावेळेस आलो, आपले जिल्हाधिकारी पालकमंत्री एका गावाला आम्हाला घेऊन गेले आणि तिथल्या तरुणांनी 2 ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेततळ तयार केलं. आता हे देखील स्किल आहे. म्हणजे 50,000 रुपये सरकार देते. आता जर 2 ट्रॅक्टरच्या माध्यमातून शेततळ, इतकं सुंदर शेततळ त्यांनी तयार केलं. माझा अंदाज असा आहे की 30-35 हजाराच्या वर त्याला खर्च येणार नाही. जर 2 ट्रॅक्टरच्या माध्यमातून केलं म्हणजे 15,000 रुपये तो वाचवतोय. आता हे स्किल आहे. याचं ट्रेनिंग जर दिलं तर एकट्या महाराष्ट्रामध्ये 5 लाख शेतकरी जर आपल्याला तयार करायची आहेत, तर या माध्यमातून गावोगावी ज्याच्याकडे ट्रॅक्टर आहे असा कुठलाही आमचा शेतकरी हा छोटंसं ट्रेनिंग घेऊन आणि कशा प्रकारे केलं जातं याची माहिती घेऊन त्या ठिकाणी उद्योजक बनू शकतो. आणि आपल्या ट्रॅक्टरच्या भरोशातलं या गावातली 50 शेतकरी मी तयार करून देईल. शेतकऱ्याचा देखील फायदा होतो, त्याला देखील रोजगार मिळतो. आणि म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये कौशल्य हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि विशेषतः शेतीच्या क्षेत्रात तर हे खूप महत्वाचं आहे. याचं कारण आज आमच्या शेतीवर इतकी अडचण का आहे. आमच्या इथे 78% शेतकरी हे अल्पभूधारक आहे. आणि अल्पभूधारक शेतकऱ्याचं 5 लोकांचं कुटुंब हे तेवढ्या छोट्याशा शेतीवर जर अवलंबून राहिलं तर त्यातनं आधीच उत्पन्न कमी आणि एखादा दुष्काळ आला की त्याच्याजवळ काहीच उरत नाही. पण जगामध्ये शेतीची अवस्था काय आहे तर त्यांनी शेतीवर रोजगाराचा भार कमी केला. कारण हे जे 5 लोक शेतीत काम करतायत ते वास्तविक 2 लोकांचं काम आहे. उरलेल्या 3 लोकांना दुसरा रोजगार नाही आहे म्हणून ते शेतीत काम करतायत. आज आमच्याकडे आपण जर महाराष्ट्राचा विचार केला तर 55% रोजगार शेतीतनं तयार होतो. आणि राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये शेती क्षेत्राचा वाटा किती आहे तो आहे 11%. म्हणजे 55% लोकांच्या श्रमातनं 11% केवळ आपण वाटा उभा करतो. मग आमचा शेतकरी गरीब राहणार नाही तर काय. कारण त्या 11%तलाच वाटा या 55% लोकांकडे जातो आणि उरलेल्या 45% लोकांकडे 89% वाटा जातो. हा वाटा जोपर्यंत आम्ही वाढवणार नाही, हा वाढवायचा असेल तर शेतीवर अवलंबून असलेली आमची जी आज रोजगाराची ही जी काही प्रेशर आहे ते कमी करावं लागेल. त्याला शेतीपूरक उद्योगाकडे आम्हाला न्यावं लागेल. आणि शेतीपूरक उद्योग केव्हा तयार होऊ शकतो जेव्हा त्याच्यामध्ये स्किल्स येतील. आता मी बघितलं एका शेतकऱ्याने आपल्या शेतीत थोडेसे प्रयोग केले आणि त्याने वस्तू तयार करणं सुरू केलं. आणि मग त्याला थोडंसं पॅकेजिंग केलं, थोडंसं ब्रँडिंग केलं आणि ते थेट मार्केटमध्ये आणले. तर त्यातनं त्याच्या शेतीमध्ये त्याला जे नफा मिळतो तो 5 पटीनं 6 पटीनं वाढलेला आपण पाहतो. पण याच्याकरता आवश्यकता काय. याच्याकरता आवश्यकता स्किल्सची, कौशल्याची. शेती क्षेत्रातली कौशल्य जर आपण घेतली तर कौशल्ययुक्त शेतीतला रोजगार हा शेती समृद्ध करू शकतो. पण कौशल्यविहीन, कौशल्य नसलेला रोजगार हा जर शेतीमध्ये केला तर जो एक शेतकरी आहे जो स्वतः मेहनत करतोय त्याच्यापुरतं रोजगार आहे आणि बाकी लोक हा त्याच्यावर भार आहे, ते रोजगार नाही आहे, ते त्याच्या रोजगारातला वाटा घेत आहेत, त्याच्या उत्पन्नातला वाटा घेत आहेत. आणि म्हणून शेती ही समृद्ध होऊ शकत नाही. आणि म्हणून शेती समृद्ध करायची असेल, आज आम्ही ज्यावेळी रेमंडचं इथे एक कंपनी आणली ती का आणली किंवा इथे इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क तयार केला तो का तयार केला तर कापसावर व्हॅल्यू ऍडिशन ज्यावेळेस होईल त्याच कापसाला भाव मिळेल. पण ते व्हॅल्यू ऍडिशन करताना त्या शेतीवर अवलंबून असलेली जी 5 लोक आहेत त्यातल्या 2 लोकांना शेती क्षेत्राच्या बाहेर प्रोसेसिंगमध्ये आम्हाला रोजगार द्यायचा आहे. आणि तो रोजगार जर मिळाला तर एकीकडे याचं उत्पन्न वाढेल आणि त्याच्यावर अवलंबून असलेल्या लोकांची संख्या कमी होईल. आणि म्हणून शेतीपूरक उद्योगाला इतक्या मोठ्या प्रमाणात आपण चालना दिली. पण त्या ठिकाणी देखील उद्या रेमंड्सला किंवा कोणालाही आपल्या भूमिपुत्रांना जर या ठिकाणी नोकरीवर घ्यायचं असेल तर त्या भूमिपुत्राला तिथे आवश्यक असलेलं ट्रेनिंग हे जर मिळालं नाही तर शेवटी उद्योग काय करेल. जर ट्रेन मॅनपॉवर अमरावती विभागात मिळाली तर अमरावती विभागातनं घेईल आणि नाही मिळाली तर जिथनं मिळेल तिथनं ते लोक त्यांना आणतील. आणि म्हणून आम्ही आता प्रयत्न काय सुरू केला तर या टेक्सटाईल क्षेत्रामध्ये कौशल्य प्रशिक्षण करायचं.
तू आला आणि तुझा उद्योग टाकला, बाबा रे हे पहा इतके प्रशिक्षित लोक आमच्याकडे, बाहेर यायचं कारण नाही, पहिले 80% भूमिपुत्रांना रोजगार दे आणि त्याच्यानंतरच तुला बाहेर जायची संधी आम्ही देऊ, आणि त्या माध्यमातून भूमिपुत्रांना रोजगार देण्याचा प्रयत्न आपण सुरू केलाय. आपण सोयाबीन असेल, वेगवेगळ्या गोष्टींवर या ठिकाणी शेतीपूरक उद्योग सुरू केले आहेत. त्या प्रत्येक उद्योगाकरता कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन आपल्याला हवं आहे. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करतो, या जॉब फेअरच्या माध्यमातून ज्यांना नोकऱ्या मिळतील त्यांचं तर मी अभिनंदन करतो, पण ज्यांना मिळणार नाही निराश होऊ नका. काहीतरी स्किल आणा, काहीतरी कौशल्य आणा. मी रणजित पाटलांचं अभिनंदन करतो की त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केवळ रोजगार मिळावा नाहीये, तर त्यासोबत तुम्हाला स्किल्सच्या संदर्भातलं मार्गदर्शन आहे. मार्गदर्शन घेतलं तर त्या संदर्भात तुम्हाला ट्रेनिंग आहे, ट्रेनिंग घेतलं तर तुम्हाला प्लेसमेंट आहे. या सगळ्या गोष्टींची सांगड आज या ठिकाणी आपण केलेली आहे. आणि म्हणून मी निश्चितपणे त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो. मी शेवटी एकच तुम्हाला सांगतो की आपल्या देशाला किती मोठी संधी आहे. मी वारंवार या तरुणाईला सांगत असतो की आज आपला देश जो आहे, या देशाचं सरासरी वय हे 25 वर्ष आहे आणि तरुणाईने मुसमुसलेला देश आहे. 50% लोक 25 वर्षाच्या आतले आहेत. आमच्या देशात 65% लोक 35 वर्षाच्या आतले आहेत. आणि 2020 साली आमच्या देशाचं सरासरी वय हे 29 वर्ष असेल. त्यावेळी जपानचं सरासरी वय हे 48 वर्ष असेल. वेस्टर्न युरोपचं सरासरी वय 41 वर्ष असेल. ईस्टर्न युरोपचं सरासरी वय 44 वर्ष असेल. अमेरिकेचं सरासरी वय 37 वर्ष असेल. चीनचं सरासरी वय 39 वर्ष असेल. याचा अर्थ काय? याचा अर्थ आहे की जगातल्या विकसित अर्थव्यवस्थांमध्ये तिथली जी पॉप्युलेशन आहे, लोकसंख्या आहे, ही म्हातारी झाली असेल. तिथल्या उद्योगांना, तिथल्या व्यापाराला आणि तिथली अर्थव्यवस्थेचं संचालन करण्याकरता त्यांना तरुणाईची आवश्यकता असेल, मानव संसाधनाची आवश्यकता असेल. आणि त्यावेळी एकच देश जगामध्ये असा असेल की ज्याच्याजवळ तरुणाई आहे, त्या देशाचं नाव आहे भारत. या भारताजवळ ही तरुणाई असेल आणि या तरुणाईला जर आम्ही मानव संसाधनामध्ये विकसित केलं, साधं आम्ही नर्सिंग ट्रेनिंग दिलं. आज जगभरामध्ये केरळच्या नर्सेस गेल्या. जगातल्या अनेक देशांमध्ये केरळच्या नर्सेसला इतक्या मोठ्या प्रमाणात मागणी आहे, कारण नर्सेस मिळत नाही. आम्ही जर हे ट्रेनिंग आमच्या तरुणाईला दिलं, आमच्या देशातच नाही विदेशात देखील मोठ्या प्रमाणात ही मागणी आपल्याला प्राप्त होईल. आणि त्या माध्यमातून जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही भारतीय आपली हिस्सेदारी त्या ठिकाणी करू शकतो, अशी संधी प्राप्त झाली आहे. या विभागाच्या मार्फत हा एक मोठा प्रयत्न आम्ही सुरू केला आहे. आणि बंधू भगिनींनो, मला एवढंच सांगायचं आहे, जोपर्यंत आम्ही प्रयत्न करणार नाही, 50 वर्ष निघून गेले, आम्ही करू शकलो नाही, पण कधीतरी प्रयत्न सुरू करावा लागतो. प्रयत्नाची सुरुवात केली आहे, तुमची साथ हवी आहे. तुम्ही जर साथ दिली तर निश्चितपणे परिवर्तन होईल आणि हा महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र, हा निश्चितपणे आपण करून दाखवू. कारण कोणीतरी हे म्हटलं आहे की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. और पंख से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होती है. ही ताकद आपण सगळ्यांनी ठेवावी, एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. पुन्हा एकदा रणजित पाटील, पोटे पाटील आणि आमच्या सगळ्या आमदारांचं मनपूर्वक अभिनंदन करून या ठिकाणी माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.